सध्या राज्याचा अर्थसंकल्प चालू आहे. त्या अर्थसंकल्पातील आपल्या जिल्ह्याला काय मिळालं आणि त्याचबरोबरीने आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पीक विमा. आपण मागच्या 23 आणि यावर्षी 24च्या खरीप हंगामाच्या बाबतीत आपण बघतोय की पीक विम्याच्या बाबतीत लोकसभेची निवडणूक चालू असताना, आचारसंहिता चालू असताना केंद्र सरकारचं एक परिपत्रक आलं आणि 30 एप्रिलला, आणि त्याच्यामुळं आपली जी नुकसान भरपाईची कॅल्क्युलेशन करायचं आहे ते 100% प्रमाणे कॅल्क्युलेशन व्हायला पाहिजे. जेवढं नुकसान झालंय त्याच्याऐवजी 25%चं सूत्र लावून दिल्यामुळं आपलं नुकसान भरपाई 23ला ही अग्रिम नंतर काही मिळालेलं नाही. अग्रिमची रक्कम 25% मिळाली, त्यानंतर पुढची रक्कम मिळाली नाही. आणि त्याचबरोबरीने 24च्या बाबतीत ही काही ठिकाणी काल बातम्या वाचल्या की 250 कोटी मिळणार. पण आपल्या 24च्या बाबतीत सांगायचं झालं तर जवळपास आपल्या जिल्ह्याचा हप्ता 596 कोटीचा आहे. जे प्रीमियम आपण 596 कोटी भरले आपल्या जिल्ह्यात, आणि त्यातले जर 250 कोटी मिळणार आणि त्याचं कोण कौतुक करत असेल तर ही खरंच हास्यास्पद गोष्ट आहे. बरं, हे पैसे कमी काय मिळायला लागले आपल्या जिल्ह्यात? खरीपच्या बाबतीत आपण जर या वर्षी 24चं बघितलं तर जवळपास 5,49,791 शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिल्या होत्या. त्यापैकी 5,32,826 पूर्वसूचना पात्र झाल्या होत्या. त्यातल्या 5,32,000पैकी 4,70,000 सूचना ह्या सोयाबीनच्या होत्या. आणि याचा 60% 70% जे नुकसान भरपाई होती हे पंचनामे झाले होते. परंतु 30 एप्रिलच्या परिपत्रकामुळं जी प्रत्येकी हेक्टरी 24 ते 25 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई मिळण्याच्या ऐवजी फक्त 25% प्रमाणच केंद्र सरकारच्या, मोदी सरकारच्या परिपत्रकामुळं ती नुकसान भरपाई 6,200 ते 6,500 दरम्यान मिळणार. 75% नुकसान आहे. मागच्या वर्षी अग्रिम नंतर मिळालं नाही. या वर्षीही जवळपास म्हणजे 24,000 हेक्टरी मिळाले ते 6,000 रुपये ते 6,500 रुपये हेक्टरी मिळणार. आणि ह्याला जबाबदार फक्त केंद्र सरकारचं एक परिपत्रक आहे, फक्त महाराष्ट्रासाठी, आणि ते फक्त महाराष्ट्रासाठी काढलेलं परिपत्रक आहे. आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी वारंवार खासदार साहेबांनी त्यावेळेस तत्कालीन कृषी मंत्र्यांना भेटले, विनंती केली. आपण बऱ्याच जणांनी बातम्या लावल्या असत्या की परिपत्रक रद्द होणार म्हणून, कोणाच्या प्रेस नोटवरनं किंवा कोणाच्या सांगण्यावरनं. पण हे परिपत्रक रद्द नाही झालेलं अजून. का झालं नाही ह्याचं उत्तर धाराशिव जिल्ह्यातल्या जनतेला, ह्या सत्तारांनी देणं गरजेचं असं मला वाटतं. हे परिपत्रक कंपनीसाठीच काढलं होतं. 23चंही नुकसान झालं, 24चंही नुकसान झालं. हे परिपत्रक रद्द कधी होणार याचं उत्तर दिलं पाहिजे. आणि 596 कोटी रुपये हप्ता भरायचा आणि 250 कोटी रुपयाची त्याच्या बदल्यात भरपाई शेतकऱ्यांना मिळवायची, म्हणजे मिळून देतोय असं मिळून जर कोण श्रेय घेत असेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. ही शेतकऱ्यांची सरसकट फसवणूक झालेली. मग ह्याला जबाबदार कोण? आणि केंद्र सरकारकडनं आता आपण म्हणतोय डबल इंजिन सरकार आहे, राज्यातलं सरकार, केंद्र सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे. मग हे परिपत्रक रद्द का होत नाही याचं उत्तर ही सत्ताधाऱ्यांनी देणं गरजेचं असं मला वाटतं. हा विम्याच्या बाबतीत हा विषय झाला. सगळ्यात दुसरा महत्वाचा विषय आपला कृष्णा मालवणा सिंचन प्रकल्पाच्या बाबतीत. मागच्या वर्षी 500 कोटी रुपये तरतूद होती, या वर्षी 600 कोटी रुपये तरतूद केली अर्थसंकल्पात. मागच्या वर्षी 500 कोटी तरतूद केली पण त्याला 30% कट लावला. या वर्षीही 600 कोटी तरतूद केली, दरवर्षीप्रमाणे यालाही कट लावणार. त्यामुळं परत पैसे कमी मिळणार. 400 म्हणजे 30% जरी कट मारला तरी 420 कोटी रुपये मिळू शकतात आपल्याला, आजपर्यंतचा अनुभव यांचा बघितला तर. आणि दरवर्षी आता हा प्रकल्प फक्त 7 TMCचा पूर्ण करायचा असेल तर आपल्याला जवळपास 3,500 कोटी रुपये आता ह्या सणाला लागतात. कमीत कमी 1,000 कोटीपेक्षा जास्त तरतूद होणं गरजेचं होतं. पण तसं न करता 600 कोटीची तरतूद केली, त्यात परत कट. आणि दरवर्षी ह्या प्रकल्पाची किंमत भाववाढीनुसार 10% भाववाढ होते. परत पुढच्या वर्षी ह्या वर्षी 3,500 कोटी लागते तर पुढच्या वर्षी परत ते 350 कोटी रुपये वाढतात. म्हणजे प्रकल्पाची किंमत तेवढीच वाढते. हा मूळ प्रकल्प आपला 4,700 कोटीचा होता. 4,700 कोटीहून 12,000 कोटीवर गेला. आणि ह्याची सुधारित प्रशासकीय मान्यता घेतली गेली. आणि या सुधारित प्रशासकीय मान्यतेसुद्धा काही लोक तुझं क्रेडिट घेतात. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की शासनानं जर वेळेवर पैसे दिले तर हे सर्वसामान्यांचे पैसे आहेत. आपला जिल्हा दुष्काळी आहे, आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे.
आपल्या जर आपल्या हक्काचं पाणी वेळेत जर ह्यांनी पैसे दिले तर आपल्या हक्काचं पाणी मिळू शकलं असतं. परंतु ह्यांनी वेळेवर न पैसे देणं आणि कॉन्ट्रॅक्टरची भरती करत दरवर्षी त्याला काय कॉन्ट्रॅक्टरला बंद पडत नाही, तेवढं 7 TMCच पाणी येणार आहे. म्हणजे जर 4700 कोटीची 7 TMCच पाणी येणार होतं, आता 12,000 कोटीची तेवढंच पाणी येणार आहे. आणि ह्याची जर परत वेळ लावत गेला, पुरेशी तरतूद नाही केली आणि दरवर्षी कट लावत गेले, आजपर्यंत अनुभव असा आहे दरवर्षी कट लावतात, तर परत ह्या प्रकल्पाची किंमत 12,000 कोटीची 15,000 कोटीवर जायला काही म्हणजे मागं राहणार नाही, 15,000 कोटीपर्यंत जाऊ शकते. आणि ह्याला जबाबदार कोण? एका बाजूला तुम्ही म्हणता मराठवाड्याचा अनुशेष भरून काढायचा आहे, आम्ही कुठल्याही विकास काम थांबणार नाही, ताकदीनं करू, इथं डबल इंजिन, इथले 3 इंजिन, केंद्राने 2 इंजिन, असं 5 इंजिन सरकार आहे. मोठ्या मोठ्या गोष्टी करण्यापेक्षा प्रत्यक्षात काय मिळालं आणि ह्याला तरतूद का कमी झाली याचं उत्तर ही सरकारनं देणं गरजेचं आहे किंवा सरकारने देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्या दोन्ही बाबतीत ह्या 2 गोष्टी, विमान आणि कृष्णा मांडवा सिंचन प्रकल्प, ह्या दोन्ही गोष्टीच्या बाबतीत ही सरकारनं आपल्या जिल्ह्याची फसवणूक केलेली आहे आणि पाळणार आहे. आणि धाराशिव कसं पुढे विकासाच्या मार्गावर जाणार आहे याचं उत्तर मला वाटतं ह्या सरकारनं देणं गरजेचं आहे. ही झालं हॉस्पिटलच्या बाबतीतला विषय. आपल्या माहितीसाठी ट्रामा केअर सेंटर आहे कानाड्याला, त्याला जवळपास 22 कोटी 60 लाख रुपयाची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी तरतूद बी 1000 रुपयाचीच आहे बरं का. कसा विकास चाललाय, कशा पद्धतीने चाललाय जरा सांगा म्हणावं समजून. की ह्या पद्धतीनं खरं अजून बजेटचं आपण जर अवलोकन केलं तर मला वाटतं आमदार साहेबांनी जे विषय मांडले ते अतिशय महत्वाचे आहेत, सिरियस आहेत. ज्या मराठवाड्यामध्ये, ज्या महाराष्ट्रातल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये, अशा जिल्ह्यामध्ये सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याच्या बाबतीत राज्यपालाच्या अभिभाषणात घोषणा होते आणि त्याच्यानुसार तरतूद काय होती तर जेवढं तुमचं प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी रक्कम वाढणार आहे, महागाईमुळे जी रक्कम वाढणार आहे, 3,500 कोटीच्या प्रकल्पासाठी प्रत्येक वर्षी 10% जरी आपण महागाई पकडली म्हणजे प्राइस एक्सक्रेशन पकडलं तर 350 कोटी रुपये होते. मला वाटतं त्या प्रकल्पासाठी 500 कोटीची तरतूद करायची आणि परत त्याला 30% कट लावायचा. मला वाटतं मग म्हणजे प्रत्यक्षात तरतूद किती झाली, आता सुद्धा 600 कोटीची तरतूद केली, परत त्याला 30% कट लावणार म्हणजे साधारणतः 420 कोटी रुपये तुम्ही देणार प्रकल्पाला. आणि त्या प्रकल्पाची किंमत ह्याच वर्षात, पुढच्या वर्षात जेव्हा ही प्रकल्प करायला जातात तेव्हा तेवढीच रक्कम म्हणजे 350 कोटीनं अजून त्या प्रकल्पाची रक्कम वाढणार. मला वाटतं अशा पद्धतीचं अतिशय दुर्दैवी काम या ठिकाणी चाललंय. आणि मला कमाल ह्या गोष्टीची वाटायली की असं सगळं चाललेलं असताना अशा पद्धतीनं घोषणा चालू आहेत की त्याचा म्हणजे खरंच म्हणजे काय विचारवंत माणसं आहे ती, काय थोर माणसं आहे ती, त्यांचा म्हणजे कुठं नेऊन जाहीर सत्कार फिरकार करायचा असलं तर सांगा बाबा की अशा पद्धतीने इकडं तरतुदी अशा आणि पलीकडे बोलताना तुमची भाषणं तशी, ही अतिशय दुर्दैवी आहे. आणि आपल्या माहितीसाठी आमदार साहेबांनी जे सांगितलं 597 कोटी रुपयाचा विम्याचा हप्ता कंपनीला मिळालाय. किती? 597 कोटीचा 2024 साठी. केंद्र सरकारचं परिपत्रक आल्यामुळं 24,000 रुपये एका हेक्टरला आपल्याला नुकसान भरपाई मिळाली असती शेतकऱ्याला. किती? 24,000 रुपये. म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकारनं जे पीक विमा कंपनी बरोबर अग्रीमेंट केलंय त्या अग्रीमेंट प्रमाणे जर हे परिपत्रक आलं नसतं 30 एप्रिलचं तर 24,000 रुपये एका हेक्टरला शेतकऱ्याला मिळाले असते. ते पैसे कंपनीला द्यावे लागू नयेत, कंपनीवर अतिरिक्त ताण पडू नये आणि शेतकरी तसाच होरपळला जावा, ह्या उद्देशानं ते परिपत्रक फक्त महाराष्ट्रासाठी काढलं गेलं. आणि त्या परिपत्रकाच्या आधारे महाराष्ट्रातल्या म्हणजेच धाराशिवच्या शेतकऱ्याला हेक्टरी 24,000 रुपये मिळायच्या ऐवजी आज 6,400 ते 6,500 रुपये मिळते. आणि त्याचं श्रेय जर कोण घेत असेल तर त्याचा सुद्धा सत्कार होणं गरजेचं. म्हणजे आपण त्यांना 597 कोटी द्यायचे आणि त्याच्यातलेच त्यांनी 250 कोटी रुपये आपल्याला दिले असं सांगायचं. आणि ते पैसे मिळाले म्हणून जर कोण त्याचं श्रेय घेत असेल खरंच कौतुक करावं तितकं कमी. मेडिकल कॉलेजच्या बाबतीत ही राजभाऊ काय एम्सच्या धर्तीवर, परत काय नागपूर एम्सच्या धर्तीवर वैद्यकीय तुम्हाला राणा जगजितसिंह पाटील इथं श्रेय घ्यायला कोण माणूस आहे आपल्या जिल्ह्यात? महाराष्ट्राची गोष्ट नाही जिथं जिल्ह्यात आपल्या जिल्ह्यात एकच माणूस आहे ना. तुम्ही मला पत्रकाराला विचारायचंय, अहो ते टेक्सटाईल पार्कचं काय झालं जरा विचारा तरी घेऊ. तुम्ही अभ्यास करत जाऊ, तुम्ही खरं शोध पत्रिका काय ती
श्वेतपत्रिका काढा ह्या सगळ्या विषयावर. काय झालं की विचारित जाऊ काय मेडिकल कॉलेजच्या बाबतीत ही अर्थसंकल्पात मी 2 दिवसापूर्वी शोधतोय. बांधकामासाठी आपल्याला आपलं 21 ला 2021 मेडिकल कॉलेज मंजूर झालं. आपल्यानंतर जी कॉलेज मंजूर झाली जालना असेल किंवा सिंधुदुर्ग, जालना आणि तिथली इमारतीची कामं चालू झाली बांधकामाची, पण आपला अजून काम चालू झालेलं नाही. धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाचं इमारतीचं पुढेही काम चालू झालं नाही. झाले जागेचं झालं फायनल असं आम्ही तुमच्याकडून ऐकता वाचतो तुमच्या अर्ध्या जागेत झालंय, अर्ध्या जागेचं नाही असं आम्ही ऐकलं. पण तरतूद मला माझं तेच म्हणणं आहे, ह्याचा कधी जागेचा प्रश्न कधी 100% जागेचा प्रश्न कधी मिटणार, तरतूद कधी होणार, त्याचं संकुल एमच्या धर्तीवर कधी होणार हे सांगितलं पाहिजे ना. सगळं मोठाड झाणायचं लांबपूरचं बार म्हणजे स्वप्नात दावायचं. अजून तरी तरतूद मला ह्या अर्थसंकल्पात मी जेवढं बघितलंय त्यात तर मला सापडली नाही तरतूद. आपल्यानंतर 2 वर्षानं जे मेडिकल कॉलेज चालू म्हणजे मंजूर झाली त्यांची इमारतीची कामं चालू झाली, आपलं अजून नाही. बरं आता तिथे किती अडचण आहे सिव्हिल हॉस्पिटलला, तिथं नवीन बिल्डिंग मध्ये सगळे लॅब वगैरे बाकीच्या गोष्टी आहेत. पेशंटला अक्षरशः बेड नसतो, खाली झोपावं लागतं. इकडे सिव्हिल हॉस्पिटलला नवीन 500 बेडचं मंजूर केलं, त्याला 1000 रुपये तरतूद. पेशंटनं काय करायचं आपलं, ह्याचा सगळ्यात महत्वाचा विषय तो आहे ना. दादा त्याच्यामध्ये एक शंका अशी आहे की 1000ची तरतुदी तात्पुरती स्वरूपाची वाढवू शकते का, फक्त हेड क्रिएट करायचं म्हणून. हेड ऑलरेडी क्रिएट केलेलं आहे ना. माझं मत काय, हेड ऑलरेडी क्रिएट केलेलं आहे. यातलं एकही काम नवीन नाही. ह्या मागच्या वर्षी 24 ला पण 1000 रुपये तरतूद होती आणि आता पण 1000 रुपये तरतूद. आपलं म्हणणं आहे की ह्या वर्षी समजा सुरुवातीला तुम्ही काम चालू व्हायच्या आधी ठीक आहे समजू शकतो आपण हेड क्रिएट करायला तुम्ही 1000 तरतूद करू शकतो, पण आता तरतूद करायला पाहिजे ना. आता यांनी याला पर्याय आता ज्यावेळेस पावसाळी अधिवेशन होईल त्यावेळेस तरतूद वाढवता येईल. आता वाढवतो तोपर्यंत काम माझं पण परत त्याची पण किंमत वाढत जाते. आपण नळदुर्गच्या हॉस्पिटलचं बघितलं असेल, नळदुर्गचं हॉस्पिटल कधी किती वर्षापासून चालू आहे, आता उद्घाटन झालंय. मासच व्हायचं का म्हणजे 4-4 टन घालवायचं काय आपल्या माहितीप्रमाणे आपल्या कुठं बोर्ड आणले मेडिकल कॉलेजच्या संदर्भात. आम्ही तेच म्हणतोय घोडं कुठं आलं, जागा काही मिळालेली आहे आपल्याला. बरं शासन काही म्हणजे नाही मिळाली, बरोबर आहे. जेवढी जागा मिळाली त्यात तर बांधकाम सुरू करायला काय अडचण आहे, तरतूद केली पाहिजे ना. आपल्यानंतर 2 वर्षानं जी कॉलेज मंजूर झाली त्यासाठी तरतूद होऊ शकते, तिथली कामं चालू होऊ शकतात. मग धाराशिवच्या मेडिकल कॉलेजला तरतूद बांधकामासाठी तरतूद का होत नाही, ते काम का चालू होत नाही हे ह्या सरकारनं सांगितलं पाहिजे असं आमचं म्हणणं. डिसेंबर महिना झाला गो तुमच्या ह्याच्यावर टीव्हीवर बरं आहे ही सोपं आहे, जरा हे चांगलं आहे, तुमचं रेकॉर्डेड राहतंय. डिसेंबर मध्ये पाणी येणार होतं ना, गेला की डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, आता मार्च आलाय आणि पुन्हा अजून तरतूद अशी नक्कीच्या लागणारा 1700 इकडं. दादा आपण एवढं कळतोय चांगल्या पद्धतीनं मुद्दा मांडलाय, आपण एवढा अभ्यास करून पुढचं काय ह्या संदर्भात काय केलेलं नाही नेमकं, म्हणजे आंदोलनात्मक पवित्र आपण का घेत नाही. आंदोलन ऐका तरी की तुम्ही जर धडधडीत लाबाड बोलत असाल, तुम्ही सरकार आहो का? तुम्ही 5-6 महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये डायरेक्ट सांगितलं की लाडक्या बहिणीचं 1500 रुपयाचं अनुदान आम्ही 2100 रुपये करू आमचं सरकार आल्यावर. आणि आज विधिमंडळात ज्यावेळेस बजेट सादर झालं त्यावेळेस तुम्ही जर त्याच्यापासून तोंड वेगळं काढत असाल किंवा तुम्ही जर त्याच्यापासून जर नकार देत असाल, तुम्ही सांगितलं की शेतकऱ्याचं आम्ही 100% कर्जमाफी करू, तुम्ही जर अर्थसंकल्पात काहीच करीत नसताल तर काय नेमकं म्हणायचं तुमच्या सरकारवर? नेमकं कुणाचं सरकार आहे? या सरकारवर विश्वास आहे का? का फक्त लोकांची मतं घेण्यापुरत्या घोषणा करायच्या आणि एकदा लोकांनी मतं दिली आपलं सरकार स्थापन झालं की पुन्हा आपलं त्याच्याकडे कानाडोळा करायचा, ही पद्धत आहे? लाडक्या बहिणीच्या स्कीम मधून 11 लाखाची वगळणी आहे. आम्ही विरोधक म्हणून ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हीच आश्वासन द्या. आम्ही एक लक्षात घ्या, ह्याच्यातलं आश्वासन आम्ही दिलंय का? आश्वासन तुम्ही दिले. तुम्ही दिलेल्या आश्वासनाचे आम्ही तुम्हाला अजुलनी करून द्यायला लागलो, तुम्हाला आठवण करून द्यायला की तुम्ही आश्वासन दिले पूर्ण करा. मेडिकल कॉलेज संदर्भात मुख्य सचिवांसोबत काहीतरी बैठक आहे असं मध्यंतरी पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं. म्हणजे पालकमंत्र्यांच्या बैठकीत तुमचं सांगितलं, जिल्हाधिकाऱ्यांनी काय ते सांगितलं.
कसली कोणतीच मुख्य बैठक झालेली सचिवासोबत नाही. मेडिकल कॉलेज संदर्भात बैठक आहे लवकरच. माझं म्हणणं आहे मुगली एरंडापासून सगळं तुम्ही काढा एकदा. माझ्याकडे कात्रण माझं गोळा करायला चालू आहे. त्या मुगली एरंडाचं काय झालं, त्याचं डिझेल निघालं का नाही, काय राखेल निघणार होतं ते मुगली एरंडापासून. काय झालं एकदा विचारलं तरी मला दाखवा तरी. ती झालं की पुन्हा टेक्सटाईल पार्क आहे, किती वर्षात पुन्हा व्हिडिओकॉनची फॅक्टरी आहे. किती म्हणजे किती स्मारक आहेत आपल्या जिल्ह्यात तर बघण्यासाठी. खरं त्या स्मारकाचं एकदा दर्शन जर घडविलं सगळ्या जनतेला. आणि मला कमाल काय त्याची वाटते, समजा आपण एखादी गोष्ट सांगितली आणि ती जर पूर्णतेकडे नाही गेली तर त्या गोष्टीची माणूस म्हणून आपल्याला खंत वाटत राहते. पण हे त्याच्या पुढचे निर्डावलेले आहे त्याचं खंत तर सोडून द्या, परत नवीन घोषणा असते, परत नवीन घोषणा. आणि त्याचं काहीतरी वाटत लोकात हसं व्हायलंय. लोक लक्षात घ्या, आता ही इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे. तुम्ही बोललेली प्रत्येक गोष्ट रेकॉर्डेड राहते. तुम्ही जर एखादी गोष्ट बोललात आणि ती जर पूर्ण नाही झाली तर लोक 100% तुमचा हिशोबच करणार आहे. पण तिथं ब्रेकच जागा नाही अजून मी पुढचंच आहे सगळं. बरं, माझी तुमच्याकडून माफक अपेक्षा एकच आहे की समजा होणारच नाही, घोषणा का म्हणून करतात. एखादी गोष्ट खरंच त्या ठिकाणी शक्य नाही किंवा करणं शक्य नाही किंवा करणं होणार नाही, का घोषणा करायची आपण? कशाला स्वप्न दाखवायची? मुंगेरेला की हसीन ती सुद्धा लाजत असेल राव सांगायला काहीतरी, पण ही लाजणच किती ती. धाराशिव बीड आणि चित्रपट समजण्याच्या याच्या रेल्वेच्या मार्गासाठी निधी तरतूद करण्यात आले. सर्वेक्षण या नवीन धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे करण्यात आले. एक अजून एक गंमत सांगतो तुम्हाला. पूर्वी अर्थसंकल्पाचं काय व्हायची, पुस्तकं यायची आणि पुस्तकं आली की त्यातली पानं चाळून तरतुदी काढायच्या. आता ह्याच्यात हुशारी काय केली, सॉफ्ट कॉपी सगळं डिजिटल. त्याच्यात डिजिटल उघडणं किती. आणि अर्थसंकल्पात कसं असतं, अर्थसंकल्प मांडल्यानंतर काही 2 दिवस सुट्ट्या असतात. जी अर्थसंकल्पाला जनरल चर्चा झाली सुट्ट्यात, मग ती बघून मग बोलता सुट्ट्या वेळ दिला, पण यांनी त्याला वेळ दिला नाही. आमची विनंती आहे आम्हाला, आम्ही काल म्हणजे 2-3 सोमवारी अर्थसंकल्प आणि मंगळवारी लगेच हे केलं चर्चा बघायला वेळ द्या. आधी कसं आहे तसं, आधी जर अर्थसंकल्पाचं जाहीर झाला की त्याची पुस्तकं मिळायची, बॅग वरून सुट्टी असायची मध्ये, आणि ती पुस्तकं चालली की दिसायचं काय चाळावं तीच कळत नाही. उघडत नाही, उघडले की बसते तोंडाकडे बघत बसते. कॉम्प्युटर आपल्याला आपण कॉम्प्युटर कसं काय चाललंय कशी काढायची. तर आपल्या माध्यमातून आम्हाला तुमच्याकडे विनंती आहे की सरकारी पदावर असणाऱ्या लोकांनी जी तरतूद तरी जाहीर करावी. शक्तीपीठाचा अलाइनमेंट बसून काहीतरी विकास चालू होता, तसंच आहे ना. शक्तीपीठाचा विषय खूप शक्तीपीठ तुमच्या माहितीसाठी म्हणजे स्वतःच्या कॉलेजच्या जागेतून जाण्यासाठी तो शक्तीपीठ महामार्ग कशा पद्धतीने जाईल ह्याच्यासाठी पण त्याची अलाइनमेंट बदलली गेली अशी चर्चा आहे, माझ्या कानावर ऐकत आहे. ते शक्तीपीठ आणि शक्तीपीठ शक्तीपीठ करणाऱ्या लोकांना इतकंच माझी विनंती आहे की तुम्ही जी आश्वासनं महाराष्ट्रातल्या जनतेला दिलीत, शेतकऱ्याच्या 100% कर्जमाफी तुम्ही आश्वासन महाराष्ट्रातल्या जनतेला दिलं ते पूर्ण करा. तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं की 0 रुपयाची लाईट बिल आम्ही शेतकऱ्यांना देऊ, लाईट बिल तुम्हाला मोफत. त्या सरकारनं 4-4, 5-5 लाख रुपयाची लाईट बिल परत पाठवून दिली. ती करा ना, हे आश्वासन आहेत ना, करा ना तुम्ही हे पूर्ण. आणि ज्या महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्याच प्रपंचावर परत वरवंटा ओढला जाणार आहे त्यासाठी तुमचा 8 तास का. शक्तीपीठच्या बाबतीत रत्नागिरी नागपूर हा आपला राष्ट्रीय महामार्ग 361 आता सध्या 4 पदरी आहे. पॅसेंजर कार युनिट म्हणजे 24 तासात किती वाहनं तिथून जाण्यापेक्षा तर तिथं 40,000ची क्षमता आहे. 24 तासात 40,000 वाहनं जायची क्षमता असताना तर सध्या फक्त 18 ते 20,000 वाहनं तिथून जातात. मग तोच जर महामार्ग निम्म्या क्षमतेनं वाहतूक असेल, तिथे त्याची क्षमतेपेक्षा निम्म्यानेच वाहतूक असेल तर मग हा शक्तीपीठ करायचा 8 तास का. आमचं पहिलंही म्हणणं होतं, आता आपण बघतो तुझ्या बाबतीत बघतोय, आपल्या आरोग्याच्या सुविधा असतील, सिंचनाच्या सुविधा असतील, तुमच्याकडे एवढेच पैसे आहेत. आता इकडे म्हणतात सरकार एका बाजूला पैसे नाहीत विकासासाठी, मग शक्तीपीठला गरज नसताना शक्तीपीठसाठी पैसे कुठून येणार. आणि ते जर पैसे तुम्ही सिंचनासाठी द्या, आरोग्य सुविधेसाठी द्या तर आमच्या लोकांचं जीवनमान तर उंचावलं ना. बरं, तुम्हाला त्या ठिकाणी ह्या राष्ट्रीय महामार्गाच्या जवळ आपला उद्देश सांगतील की आपली सगळी जी शक्तीस्थळ आहेत, जे तीर्थक्षेत्र आहेत ही जोडायची. मग त्या राष्ट्रीय महामार्ग 361 पासून ते महामार्ग शक्तीस्थळ असेल किंवा एखादं मंदिर असेल ते तेवढं 4 पदरीने जोडा.
हे का करत नाही सरकार? मग शक्तीपीठचा 8 तास का? पुन्हा असा विकास करण्यासाठी शक्तीपीठचा 8 तास आहे हे सरकारने सांगावं. पण निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं स्पष्ट की आम्ही करणार नाही. निवडणूक झाल्यानंतर नियत का बदलली सरकारची? जसं लाईट बिलाच्या बाबतीत नियत बदलली, तर हे दुसरं उदाहरण आहे सरकारचं. ह्या बाबतीत नियत बदलली सरकारची. धाराशिव पोस्ट ऑफिस संदर्भात अर्थमंत्र्यांनी काहीतरी भाषणात हे केली घोषणा केली, नेमकी काय घोषणा केली? आता राज्यपालाच्या घोषणाचं सांगितलंय, आता अर्थमंत्र्याच्या घोषणाचं काय होते? राज्यपालाच्या घोषणेची तुम्हाला दाखवली की 2 सुधारणा. पण आपल्या माहितीसाठी आपल्या जिल्ह्यात म्हणजे मी ऑन रेकॉर्डवर बोलतोय, मी खासदार होण्याच्या पूर्वी किती नवीन पोस्ट ऑफिस चालू झाले आणि मी खासदार झाल्याच्या नंतर नवीन पोस्ट ऑफिस जी मागण्या होत्या ती किती चालू झाल्या ह्याचाही आढावा मी डिटेल तुम्हाला देणार आहे. आपण त्याचा माहिती घ्या. आणि अजून इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा मी स्वतः ज्योतिरादित्य शिंदे जे आपले मंत्री महोदय आहेत त्यांनाही मी विनंती केलेली आहे. आपल्या भागातून बऱ्याचशा पोस्ट ऑफिसच्या मागण्या येतात ज्या की तिथल्या लोकसंख्येवर आधारित त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. मला वाटतं ते करण्यासाठी माझा प्रयत्न असतो. मुख्य पोस्ट ऑफिसची मला सध्या तर काय म्हणजे मोडपेढी चालवली झालेली आहे, त्या संदर्भात म्हणजे आवश्यक होता मागणी करीन. मागणी म्हणजे आधी बी करतोय अर्थसंकल्पातल्या मला वाटतं बऱ्या आधीच्या माझ्या भाषणात बी आहे. आधी पत्र जे देत मंत्री महोदयांना त्यांच्या आपल्याला जी म्हणजे पत्र दिलंय अर्थमंत्र्यांनी त्यात असा उल्लेख केलेला आहे. अर्थमंत्र्यांच्या भाषणात लिखित भाषणातील परिच्छेद क्रमांक 25 आणि 96 यामध्ये धाराशिव पोस्ट ऑफिसच्या इमारती संदर्भात उल्लेख केला आहे. लबाडाचा अवतान जेवल्याशिवाय खरं नाही. फक्त उल्लेख केला म्हणजे आपल्याला दिलेल्या पत्रात अर्थमंत्र्यांनी माझं एवढंच म्हणणं आहे. काय उल्लेख आहे हीच म्हणजे आपल्याला माहिती होती. ते आता सगळं डिजिटल आहे ना. 1000 तरतूद केलं सगळं डिजिटल. आरोप प्रत्यारोपच होत राहत आहे. फक्त धाराशिव विकासाच्या मार्गावर आरोप प्रत्यारोप नाही. आरोप प्रत्यारोप नाही. तुम्ही पहिल्यांदा दुरुस्त करा. आरोप प्रत्यारोप नाही. आता त्याच्यानंतर 300 500 आता माझं ऐका. आता माझं ऐका ना. माझं ऐका. आरोप प्रत्यारोप नाहीत. 597 कोटी पीक विमा कंपनीला देऊन त्या कंपनी म्हणून जर 597 कोटी त्या परिपत्रकाचा आधार घेऊन जर फक्त 250 कोटी रुपये आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना विमा देत असेल आणि स्वतःची नफेखोरी 347 कोटी रुपये करत असतील तर त्याच्यावर बोलायचं नाही का? त्याच्यावर बोलायचं नाही का? पुढे याच्यासाठी काय करणार आहात आपण? किंवा आपण आपल्या माहितीसाठी हे परिपत्रक रद्द व्हावं म्हणून मी स्वतः कृषी मंत्री महोदयांना भेटलोय. हे परिपत्रक रद्द व्हावं म्हणून मी केंद्रातील कृषी मंत्री महोदयांना मी स्वतः भेटलोय. शिवराज सिंग चौहान साहेबांना माझं स्वतःचं पत्र दिलंय. त्याच्यानंतर सत्ताधारी पक्षातल्या मंडळींनी सुद्धा आपल्यासारख्याच प्रेसमध्ये सांगितलं की हे परिपत्रक रद्द होणार. आमचं म्हणणं तीच आहे की कंपनीला 347 कोटी रुपये फक्त एका वर्षात फायदा करून देणारं परिपत्रक रद्द कधी होणार आहे हे आपल्या माध्यमातून आमचा प्रश्न आहे. आम्ही कृषी मंत्र्यांना राज्याच्या केंद्राच्या परत विधानसभेत असेल त्यांनी लोकसभेत असेल जे आमचे आयुध आहेत या ठिकाणी ह्या गोष्टी सरकारने निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. तरी पण सरकार हे विचारायचं नाही का? आरोप केला तर हे भाग वेगळी विचारली गोष्ट वेगळी. हे आरोप नाहीत, ही स्पष्टीकरण आहे. सर आपण फक्त या गोष्टी बोलण्यावर देत होतात किंवा कागदपत्रीनुसारच चाललेलं आहे. विकासासाठी आपण काय नियोजन करणार? आपण कागदपत्री चाललंय ना. सरकारला आपण नमवण्यासाठी काय करणार आहात की बाबा काम होणं गरजेचं आहे? आमचे जे आयुध आहेत आम्हाला जे अधिवेशनात आम्हाला बोलायची संधी मिळते वेळोवेळी आम्ही ही गोष्ट सरकारच्या निदर्शनास देतो. पटलावर गोष्टी आणतो तर सरकार पुढे काय करत नाही हेच आम्हाला तुमच्या माध्यमातून सगळ्यात लोकांना मला तुमचं काय मला आश्चर्य वाटतंय की परिपत्रक काढणाऱ्या केंद्र सरकारला तुम्ही काय बोलायचं नाही असं म्हणता का? बोलायचं सर, परंतु तुमची इच्छा काय? आम्ही काय करणार? वेगवेगळे प्रकार असतात ते करणं गरजेचं आहे ना. फक्त आपण काय होतोय आरोप करताय किंवा एखादी पत्रकार विषय काय आहे आधी तुम्हाला गोष्ट लक्षात येणं गरजेचं आहे. तुम्ही जी प्रेस म्हणून आली तशी छापता त्यातली वस्तू तुम्हाला येऊन आधी तुम्हाला सांगायचं आणि आम्ही जनतेच्या दारात जाऊन सुद्धा हे जे परिपत्रक आहे या परिपत्रकाच्या आम्ही शेतकऱ्यांना घेऊन होळी करणार आहे. रद्द होत नाही आणि रस्त्यावर जे आंदोलन आम्ही केले असं कुठं आहे?
कांद्याच्या सोयाबीनचा ज्या वेळेस त्यांनी तुमचं पाम तेलावरचं आयात शुल्क कपात केलं, सोयाबीन आयात केलं, त्यावेळेस आम्ही आंदोलन केलंय. आम्ही कधी आंदोलन केलेलं नाही सांगा आम्हाला. रस्त्यावरचे बी आंदोलन आम्ही कधी केले नाही. आम्ही हाऊस रस्त्यावरचे शिवसेना. त्यामुळे आम्हाला त्याच्यातलं काही नवीन नाही. आम्ही तुम्हाला का सांगायला लागलोय की काही माणसं अशा पद्धतीने लोकांची फसवणूक करते, त्यावेळेस वस्तुस्थिती लोकांच्या लक्षात आणून देणं काम आहे का नाही. आणि आम्ही एखादं आश्वासन दिलं तसं ज्यावेळेस तुम्ही पुढच्या प्रेसला तुम्ही असाल तसं तुम्ही विचारून करत तुम्ही मागच्या वर्षी बोलवलं त्याचं काय झालं ते विचारतो कधी. ते विचारलं सर मी आम्हाला नाही, सगळ्याच प्रेसला आम्हाला आमदार खासदार जिल्ह्याचे तालुक्याचे त्यांनाच विचारावं लागेल ना. मराठवाडा असेल, विदर्भ असेल, त्यांचा अनुशेष भरून काढण्यासाठी वैधानिक विकास महामंडळ होती. आता वैधानिक विकास महामंडळाची स्थिती काय आहे, ऍक्टिव्ह कार्यरत आहेत की नाहीत, त्याच्याबद्दल तुम्ही काय मागणी करणार? वैधानिक विकास महामंडळ ही फक्त कागदावर राहिलेली गोष्ट आहे. त्यावेळेस 2.5 वर्ष मात्र उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार होतं, त्यावेळेस हेच विरोधी पक्षनेते होते, त्यांनी मोठी मोठी भाषणं केली. ज्यावेळेस त्यांचं सरकार आलं त्यावेळेस मग गप्प आहेत. आणि मराठवाड्यासाठी सुद्धा सिंचनासाठी निधी मागच्या वर्षी जवळपास 4,800 कोटी रुपयाचा निधी होता. घटनात्मक तरतुदीची ही महामंडळ आहे, त्याला फक्त कागदावरली महामंडळ ठेवले, त्याला कुठले अधिकार नाही, त्याला कुठलीही तरतूद केली नाही. आता मागच्या वर्षी आपल्याला मराठवाड्यासाठी 45,000 कोटी रुपयाची घोषणा केली होती एक बैठकीवर. त्यातले किती पैसे आले? त्यातले फक्त 700 कोटी रुपये आले. 45,000 कोटी पैकी फक्त 700 कोटी रुपये आले होते. नुसतं घोषणा करायची आणि जायचं. उपेंद्र कटके साक्षीदार आहेत बघा. मी अजून त्याच्या बातमीचं उत्तर अजून आले आठवते का तुम्हाला? ही महामंडळ आता फक्त कागदावर. त्यांनी जर लिहून पाठवली मराठवाडा अजून त्याचा प्रतिनिधी आलाय का नाही? इतर आर्थिक विकास महामंडळ जेवढी घोषित केलेत तेवढे फक्त कागदावर. उपेंद्रजीला तुम्ही डेट घ्यावी एवढी. मागच्या वर्षी आपल्याला 600 कोटी रुपयाचा हप्ता भरला होता आपण. या केंद्र सरकारच्या परिपत्रकामुळे आपल्याला 297 कोटी मिळाले. म्हणजे 303 कोटी रुपये मागच्या वर्षीचे आहे. ह्या वर्षी 596 कोटी आहे, मिळाले 250 कोटी. दरवर्षी 300-300 कोटी एका जिल्ह्यातून परिपत्रकामुळे जात असतील आणि शेतकऱ्याला 24,000 रुपये हेक्टरी मिळाले, 6,000 मिळत असतील. आपला हप्ता या वर्षी माहिती किती आहे? सोयाबीनचा हप्ता किती होता माहिती आहे का? या काही हेक्टरचा तुम्ही सांगा. शेतकऱ्याला माहिती नाही. 10,700 रुपये होता. 10,700 रुपये हप्ता भरायचा. सगळ्या तक्रारी द्यायच्या, सगळं नुकसान झाल्यावर परत जर त्यातले 6,000 मिळत असतील आणि ते जर आपल्याला कौतुक असेल तर मग आपल्या एवढं आपण ती 6,000 सरसकट कुठं आहे? ज्यांनी इंटिमेशन दिले त्यांनाच आहे ना. शेतकऱ्यानं रुपया भरला की सरकार शेतकऱ्याच्या नावावर 10,699 रुपये त्या कंपनीला आहेर करत आहे. शेतकऱ्याला वाटतं मला रुपयातच भेटलाय, पण शेतकऱ्याचे टॅक्सचे पैसे आहेत, जीएसटीचे पैसे आहेत, ती सरकार त्या ठिकाणी कंपनीला देते. म्हणजे 10,700 रुपये हप्ता कंपनीला आणि त्याच्यापैकी नुकसान भरपाई किती? 6,500. त्याचं जर आम्ही जर तुम्हाला येऊन जर सांगत असतो तुम्ही कशाने हाणाय पाहिजे आम्हाला? प्रश्न काय असते तरी प्रश्न आता अजून विभागावर चर्चा आहे. एक लक्षात घ्या, फक्त विरोधक म्हणून बोलण्यापेक्षा किंवा हे करण्यापेक्षा वस्तुस्थिती तुमच्या सगळ्याच्या लक्षात आणून देणं आमची जबाबदारी. आरोप प्रत्यारोप नाही, आरोप प्रत्यारोप नाही, वस्तुस्थिती आहे. तुम्हाला हप्ता माहित होता का? माहिती झालं का नाही? 700 माहित होतं का? 250 कोटी येईल एवढंच माहित होतं, पण आपण भरली 596 कोटी भरलीत माहित होतं का? आधी तुम्हाला माहित करायचं. हे पण प्रश्न विचारा ना त्यांना, किती भरले. तुळजापूरच्या ड्रग्सचा विषय थोडासा गंभीर आहे. तुळजापूरच्या ड्रग्सच्या बाबतीत मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो की आम्हाला सगळ्याला सुद्धा लहान लहान लेकरं आहेत. आम्ही इथं बसलेली सगळी मंडळी आणि तुम्ही पुढची मंडळी, आपली पुढची पिढी बर्बाद होण्यापासून वाचवायचं असेल तर ह्या प्रश्नावर प्रत्येकानं तितक्याच आक्रमकतेनं बोलणं गरजेचं आहे. त्याच्या बाबतीत ह्या प्रकरणाचा जोपर्यंत सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत आम्ही इथं बसलेली तर सगळीच मंडळी कार्यरत आहेत. आपल्या माहितीसाठी आम्ही मुख्यमंत्री महोदयांना म्हणजेच गृहमंत्री महाराष्ट्र राज्याचे त्यांनाही मी स्वतः पत्र लिहून विनंती केलेली आहे. एवढंच नाही
देशाचे गृहमंत्री आहेत त्यांना सुद्धा पत्र लिहून त्या ठिकाणी मी विनंती केलेली आहे आणि संसदेत मी तारांकित प्रश्न सुद्धा ह्याच्या संदर्भातला मी टाकलेला आहे. आता तो तारांकित होतो का तारांकित होतो ही पुढच्या अधिवेशनाच्या कामकाजावर आपल्याला लक्षात येईल. जर तारांकित झाला आणि चर्चेला जर आला तर निश्चितपणे त्याच्यावर सुद्धा योग्य न्याय घेण्यासाठी आम्ही स्वतः प्रयत्न करणार आहे. आणि आपल्या माहितीसाठी आमदार कैलास पाटील साहेबांनी सुद्धा ह्याच्या बाबतीत लक्षवेधी सूचना ती सांगतील. मी याच्या बाबतीत तुळजापूरच्या ड्रग्सच्या बाबतीत हा विषय राजकारणाचा नाही, हा खरं तर सामाजिक विषय आहे. आपण सगळ्यांनी त्याकडे गंभीरतेने बघितलं पाहिजे. तुळजापूर सारख्या शहरात एवढं आपण महाराष्ट्राचं शक्तीपीठ म्हणतो, एवढं सगळ्यांची कुलस्वामिनी आहे आणि या ठिकाणी जर हजारो तरुण मुलं जर या ड्रग्सच्या आहारी गेले असतील तर हे ड्रग्स आज चालू झालेली नाही. मागच्या 2-3 वर्षापासून या ड्रग्सची तुळजापूर शहरात चालू झालेली आहे आणि काही जे आरोपी पकडले गेलेले आहेत या आरोपी पकडल्या गेलेल्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलंय की ह्याची सुरुवात कुणी केली. त्यात ज्या गोष्टी आहेत त्या मी विधानसभेच्या पटलावर निश्चितच मांडणार आहे. मी लक्षवेधी सूचना देतोय, अध्यक्षाकडे जाऊन ती स्वीकारायची आणि त्याच्यावर चर्चा व्हावी अशीही त्या अध्यक्षांना विनंती करणार आहे. या अधिवेशन जे आता पुढच्या आठवड्यानंतरचे काही 3 दिवस आहेत, म्हणजे अजून हे 5 दिवस आणि पुढचे 3 दिवस 8 दिवस अधिवेशन आहे. त्यात ह्या प्रकरणात चर्चा झाली पाहिजे आणि ह्याचे धागेदोरे मुंबईवरनं आलेले आहेत, सोलापूरचे आहेत. त्यामुळे हा फक्त तुळजापूरचा विषय नाही, हे खूप मोठं सिंडिकेट आहे आणि ह्यात हे पूर्ण म्हणजे हा तुळजापूरचाच विषय नाही तर पूर्ण महाराष्ट्रातलं सिंडिकेट दुरुस्त करण्यासाठी सरकारनं ठोस भूमिका आणि सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे. कुणी म्हणजे ह्याच्याकडं राजकारण म्हणून म्हणजे आमची इच्छा नाही बघायची आणि कुणीच बघू नये ह्याच्याकडे राजकारण म्हणून, हा सामाजिक प्रश्न आहे. ह्याच्याकडे तसं बघितलं गेलं तरच आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य आपण सुरक्षित ठेवू शकतो. त्यात आपल्या डोळ्यात आपली पुढची पिढी बरबाद होऊन जाईल. दादा स्थानिक अधिकाऱ्यांशी काही चर्चा झाली, चर्चा झाली आहे? आम्ही वेळोवेळी प्रशासनाच्या संपर्कात आहोत, अधिकारी त्यांच्या पद्धतीने काम करतायत, पण काही गोष्टी त्यांच्या व्याप्तीच्या बाहेरच्या आहेत. त्यासाठी सुद्धा राज्य सरकारनं लक्ष घालणं गरजेचं आहे. हीच विनंती आम्ही राज्य सरकारकडे करणार. तुम्ही परवा आता एक नोटिफिकेशन आला असेल, तुम्ही बघितलं असेल, ते अर्बन नक्षलवादी बघितलं म्हणजे आता हा आवाज दाबण्याचा प्रयत्न, म्हणजे जर तुम्हाला पत्रकारांना नोटीस येत असेल तर मग ही लोकशाही राहिली का? पत्रकारांनी शेतकऱ्यांच्या बातम्याला म्हणजे शेतकऱ्यांचं म्हणणं जे आहे हे लावायचं का नाही? हे हा धोक्याची घंटा आहे. नोटीस आहे म्हणजे ह्यांची हिंमत कशी होती, कुणाची जीवावर हिंमत होती? तुम्ही शेतकऱ्याचं म्हणणं स्वतः मांडायचं नाही. जर तुम्हाला नोटीस आणली येते तर ही लोकशाही आहे काही? कुणाची जीवावर? एक बिल पण यायला लागलं त्याच्यावर, म्हणजे कोण काय ते सांगतो ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे बरं का. ते तुम्ही पण विचार करावा त्या गोष्टीवर की हे बिल यावं किंवा नाही. त्याचा आक्षेप मागवले बघा त्याच्यावर आहे ते. आपण पवनचक्कीचा विषय काढला, अतिशय गंभीर विषय आहे. कारण मला सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्याचे फोन येते की एका शेतकऱ्याला एक रक्कम दिलेली असते, दुसऱ्या शेतकऱ्याला दुसरीच रक्कम दिलेली असते, तिसऱ्या शेतकऱ्याला तिसरीच रक्कम दिलेली असते. आणि त्याच्या शेतातनं ज्या वेळेस ते त्या पवनचक्कीचे काही जाणार आहे, सामान जाणार आहे किंवा तिथं पोल उभा राहणार आहे किंवा पवनचक्की उभा राहणार आहे, तेव्हा त्या शेतकऱ्याबरोबर जे अग्रीमेंट केलंय कंपनीनं ती रक्कम द्यायला पण ती कंपनी तयार नसते. अशा परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्याला मी स्वतः, आता मला वाशीच्या एका शेतकऱ्याचा फोन येत आहे, परत परांड्याच्या ज्या शेतकऱ्याचे फोन आले तिथं स्वतः मी लक्ष घालून मी त्यांना सांगितलंय की जोपर्यंत तुमच्या अग्रीमेंट मध्ये ठरलेली रक्कम शेतकऱ्याला पोहोचवत नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतात त्यांनी पाऊल ठेवायचं नाही. कारण त्या शेतकऱ्याच्या शेतात अधिकारी त्या शेतकऱ्याचा आहे, मालक शेतकरी आहे. त्यामुळं आपल्याकडनं सुद्धा कोण आवाज दाबतोय का नाही ह्याच्यापेक्षा खरं काय आणि खोटं काय ह्याच्या बाबतीत आपण सगळ्यांनीच त्या माणसाच्या गरीब माणसाच्या पाठीशी उभं राहणं मला वाटतं आपलं कर्तव्य आहे. मीही पाळतोय आणि तुम्ही 100% पाळा. आम्ही बरोबर आहे. आमची पत्रकार बांधवांना विनंती आहे, कोणाच्याही नोटीसला घालू नका. आपण सर्वसामान्याचा आवाज तुम्ही काम करताय तसं काम करत राहा. तुम्हाला जर कुठं काही त्रास व्हायला आपण दाबायचा प्रयत्न केला तर आम्ही तुमच्यासोबत आहे. पवनचक्कीच्या जमिनीच्या रेट संदर्भात एक असं आहे की रेट काय लिहिलंय हे शेतकऱ्यांना सांगता कधी कधी सह्या घेतल्या जातात आणि त्याच्यात शेतकरी फसतो. त्याकरता पत्रकारांना विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्यामध्ये थोडी आवाहन केलं पाहिजे. मी पण या तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन करतो की कोणतंही अग्रीमेंट करत असताना हे वाचन करावं. त्यांना कळत नसेल तर ज्याला वाचता येतं, ज्याला कळतंय त्याला सोबत घेऊन अग्रीमेंट करा.
सगळ्यात महत्वाचे वाद सापडा नाही. 3.5 महिने झाला वाद सापडत नाही. मला वाघाच्या बाबतीत आता आपल्याकडे एक तर वनक्षेत्र कमी. आपण बघितलं परवा बातमी आली की हातला इथे तलावापर्यंत वाघाच्या काही खुणा आढळून आल्या. परवाच मलकापूरला एका शेतकऱ्याच्या 1 लाख रुपये किमतीच्या 2 गायी 1 लाख रुपये किमतीच्या 2 गायी वाघानं मारून टाकल्या. 2 महिन्यापासून रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. वाघाला पकडण्याचं काम चालू आहे. वन विभाग काय करतं? तुम्ही एकदा नागपूरची टीम आली म्हणून सांगितलं जातं, एकदा पुण्याची टीम आली म्हणून साधा वाघ सापडत नाही यांना. पण ही शेतकरी उद्या आज जनावरांवर हल्ला करतो, उद्या जर माणसावर एखादा चुकून हल्ला झाला तर शेतकरी एकतर दिवसाची लाईट नाही, रात्रीची लाईट आहे, दारा धरण्यासाठी शेतात जावं लागतं. शेतकरी आता त्या भागातला शेतात जायला सुद्धा घाबरायला लागला. वन विभागाकडे पाहिजे तेवढं साहित्यच नाही ना तालुक्याला नाही ना जिल्ह्याला नाही. त्यांनी बाहेरून ती मागवली त्यांना काय म्हणते विषय काय झाला त्या वन विभागावर म्हणजे सरकारचा वचक नाही. वन विभाग सरकारचाच आहे ना. हो ना, मग सरकारचा वचक नाही. आता वन विभागाचा त्या वाघावर वचक नाही. सरकारचं काम कसं चाललंय हे मूर्तिमंत उदाहरण आहे आपल्याला. दिशा समितीच्या मीटिंगमध्ये आपण त्या ह्याचा विषय आहे तो चर्चा केली होती. त्यांनी त्या आंदोलन पण केलं होतं त्या संदर्भात. 1 जानेवारी 2024 ला मोठे आंदोलन केलं होतं आपण तोडफोड करायचं. आणि आता आपण परवा पाणी पण केली त्याची. त्याचा अजून काय त्याच्या सध्या प्रगतीपथावर आहे संतोष आपल्या त्याने आश्वासन दिलेलं पत्र आहे का ते? नळदूरचं बायपास आता एक साईड चालू झालेला आहे. 21 मार्च पर्यंत दोन्ही भाग चालू होतील आणि तिथून ते उमरगा बॉर्डर पर्यंत जो भाग आहे त्याच्यातल्या बऱ्याच सुधारणा आपल्या आंदोलनामुळे झालेल्या आहेत. आणि एक फक्त आष्टामोडवरील जे मोठं पूल आहे त्यांची मुदत त्यांनी वाढवून मागितलेली आहे. बाकीचे सगळं काम येत्या 31 पर्यंत. आष्टामोडचा जे फक्त फ्लायओव्हर आहे का त्या फ्लायओव्हरला फक्त त्यांनी मुदत वाढवून मागितली. बाकीचं पूर्ण काम त्यांनी आपल्याला दिलेल्या मुदतीतच करायचं आणि झालंय. तुम्ही कधी गेला होत्या महामार्गानं तर सगळे आता ओव्हरब्रिज थ्रू झालेत. नळदुर्गचा बायपास चालू झालाय पूर्ण, तुम्ही बघितला असेल नळदुर्गचा. आणि जिथं आवश्यकता तिथं आपण FOB म्हणजे फूट ओव्हरब्रिजची मागणी केलेली आहे ते पण होऊन जाईल. आणि हे ओ साहेब ही आंदोलनाचाच परिणाम आहे आमच्या रस्त्याची उतरल्याचा परिणाम आहे बरं काय. आणि 5-5 वाजेपर्यंत ते अधिकारी लागे उठून गेले होते. आम्ही फिरत राहिलो त्यांच्याबरोबर. तुमच्यासाठी चांगली बातमी. आम्ही टोल बंद करून टाकला होता. ती ताजमहल केव्हा पूर्ण होणार म्हणून मी संसदेत सुद्धा नितीन गडकरी साहेबांनाही विचारलं होतं. आणि आपल्या माहितीसाठी आज ती रस्ता जवळपास 80 ते 90% काम पूर्ण. हो, लातूर टेंभुर्णीचं झालं की आता लातूर टेंभुर्णीचा जे चौपदरीकरणाचा विषय आहे त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्याचं टेंडर आता हे झालंय म्हणजे पूर्ण बीड आल्यात. मला वाटते काही दिवसात किती दिवसात 17 टेंडर आलेले आहे. स्क्रूटनी चालू आहे. त्याचं फायनान्शियल ओपन किती तारखेला म्हणजे 15 दिवस किती तारखेपर्यंत ऑर्डर 3 महिन्याचा त्यांनी म्हणजे वर्क ऑर्डर टाकायची जुलैच्या. आणि कम्प्लिशन लातूर टेंभुर्णीचं साधारणतः 3 महिन्यात पुढच्या वर्क ऑर्डर होईल आणि तिथून पुढे 1.5 वर्षात काम पूर्ण होईल. डिसेंबर 26 पर्यंत. आता आमच्या विरोधामध्ये 2 केस आहेत. एक रिट पिटिशन जे इलेक्शन कमिशन आहे त्याला पाठी केलेलं आहे. दुसरा आहे जात पडताळणी समिती. जात पडताळणी समिती ही न्यायिक समिती आहे आणि माझी व्हॅलिडिटी 2014 ला झाली. माझी सेवा शिक्षक म्हणून 27 वर्ष झाली. त्याच व्हॅलिडिटीवर त्याच जातीवर ही सेवा झालेली आहे. त्याच्यामुळे तो न्यायालयीन लढा आपण जिंकणार आहोत. दुसरं रिट पिटिशन इलेक्शन पिटिशन जे आहे तिथं जे ऑब्झर्व्हर आणि RO होते ते क्लास 1 अधिकारी होते. केंद्र सरकारचा एक ऑब्झर्व्हर आणि आमचे RO इथले क्लास 1 अधिकारी होते. त्यांनी सगळ्या बाबीची पूर्तता करून आमच्या फॉर्मला मान्यता दिली होती पहिल्यांदा. आणि निकाल डिक्लेअर करताना देखील या सगळ्या गोष्टीची त्यांना जाणीव होती
नियमानुसार त्या ठिकाणी खर्च झालेला आहे. राजीनामा हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. तिथं उच्च पदस्थ अधिकारी सुपर क्लास 1 आहेत, त्यांनी नियमानुसार राजीनामा दिलेला आहे. या संदर्भामध्ये कोर्ट केस चालू आहे आणि तोही लढा आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जिंकणार आहोत. त्याच्यामध्ये काही शंका नाही. लोकमताचा आदर करावा. आमचं एक विरोधकांना आव्हान आहे की लोकमताचा आदर करावा आपण आणि पराभवानं वेळासारखं न करता एक सक्षम विरोधक म्हणून आम्हाला तिथं काम करू दे. पार खोऱ्याच्या बाबतीतलं मराठवाड्यासाठी पार खोऱ्यातनं गोदावरी खोऱ्यात पाणी आणण्यासाठी 2012-13 साठी 183 दलगमी पाण्याचं प्रशासकीय मान्यता झाली. परंतु पार खोऱ्यातूनच पाणी गिरणा खोऱ्यात दिलं गेलं आणि त्याचा DPR कमीत कमी 7 ते 8 वर्ष होऊ दिला नाही काय अधिकाऱ्यांनी. आपण मराठवाडा त्यावेळी शांत बसलो. 7 ते 8 वर्षाचं DPR सुद्धा होऊ दिलं नाही. त्या दरम्यानच्या काळात त्यांनी सुरुवातीला आपल्याला 183 दलगमी पाणी द्यायचं ठरलं. नंतर CE कोकण यांनी 85 दलगमीची आपल्याला मराठवाड्यासाठी पाणी उपलब्ध दिलं. नंतर अजून एकदा जलसंपत्ती प्राधिकरणानं ते कमी करून 45 दलगमी पाणी फक्त आपल्यासाठी उपलब्ध करून दिलं. म्हणजे जवळपास 1.25 TMC. मग एवढ्यावरती प्रकल्प पुढे गेला नाही. परंतु त्याच्या बाबतीत सगळ्यात मी परवाही विधानसभेत एका ताराखीत प्रश्नात मंत्र्यांना बोललो. त्यात त्यांनी काय केलं की गिरणा पार खोऱ्यातनं गिरणा खोऱ्यात पाणी घेताना तलांकाची अट असते. म्हणजे किती तलांकापर्यंत धरणं बांधायची. तर पारमधनं गोदावरीत पाणी देताना त्यांनी 500 तलांकाची अट लावली आणि तेच खोऱ्यातलं पाणी गिरणामध्ये देताना 350 तलांकाची अट लावली. म्हणजे एकच खोरं तिकडं पाणी द्यायचं म्हटलं की वेगळी अट आणि ते 350 तलांकामध्ये रीच पासून 350 तलांकापर्यंत धरणं बांधायला परवानगी मिळाली. तर त्याला पाणी उपलब्ध जास्त होतं आणि आपल्याला 500 पर्यंत दिलं तेव्हा पाणी उपलब्ध कमी झालं. तर हे एकाच वेळी आपल्यानंतर गिरणातलं पाणी म्हणजे गिरणाला प्रशासकीय मान्यता आपल्या नंतरची आहे 16ची प्रशासकीय मान्यता आपली 12ची होती. गिरणा खोऱ्यात आपलं पाणी पळवून न्यायचं म्हणून त्या अधिकाऱ्यांनी उशिरा केला. तलांकाची गिरणाला वेगळा न्याय मराठवाड्याला वेगळा न्याय असं लावून आपल्याला पाणी उपलब्ध कमी केलं. ह्याच्या बाबतीत मी विधानसभेत ही मागणी केलेली आहे की मंत्र्यांनी उत्तर दिली ह्या जे अधिकारी आहेत त्याला आपण राजकीय दृष्ट्या मराठवाडा म्हणून कमी पडलो. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे आपलं पाणी त्यांनी पळवून देताना आपण सगळे शांत बसलो त्यामुळे ते सहज पळवून देऊ शकले. हे सरकारमध्ये जे मंत्री होते जलसंपदा मंत्री तत्कालीन त्यांच्या सांगण्यानं अधिकाऱ्यांनी ह्यात बऱ्यापैकी आहे. पण ह्यात त्यांना दोष देण्यापेक्षा आपण कमी पडलो ही वस्तुस्थिती आहे. आपलं चोरून गेल्यावर आपण बघायला पाहिजे ना. आपण जर गप बसलो तर ज्ञानच नाही. आपण हँडल विचारलं नाही कधीच कुणी किंवा त्यांना 350 तलांकाची अट आणि आपली 350 तलांकाची. मी परवा विधानसभेच्या एका तारांकित प्रश्नात 3 विषय काढला होता. त्यानंतर जलसंपदा मंत्र्यांनी सांगितले आपण यावर चौकशी करू. मी यातून अजून पाठपुरावा करतोय त्यातून अजून माहिती काढतोय की DPRला उशीर का झाला. 7 कोटीचा DPR होता. त्या एजन्सीला 52 कोटी रुपये दिले DPRला. पण तो DPR जवळपास 5 ते 7 वर्ष DPR जो दिला नाही आणि त्या दरम्यान ह्या गोष्टी करून टाकल्या. म्हणजे असे जे झालेले शुक्राचार्य आहेत किंवा आपलं कुठेतरी आपण कमी बोलतो म्हणून प्रश्नाकडे देण्यासाठी त्यामुळे अशा गोष्टी होतात असं मला वाटतं. अजून माझं एक आव्हान आहे की आता आज तारीख किती आहे. आज 15 मार्च आहे. मला वाटतं माझंही लोकसभेचं अधिवेशन साधारणतः 4 एप्रिल पर्यंत आहे. विधानसभेचं 26 मार्च पर्यंत आहे. बराच वेळ आहे अभ्यासाला सगळ्याला. त्यांना बी आहे आम्हाला बी आहे. माझं म्हणणं आहे की 5 तारखेच्या नंतर आता ह्या प्रेसला काहीतरी उत्तर प्रेस म्हणून देण्यापेक्षा किंवा फेसबुकवर लाईव्हवर येऊन लोकांना मुखात काढण्यापेक्षा आपण एकत्र बसून समक्ष या गोष्टीवर चर्चा करू सांगू का. मग त्याच्यामध्ये खरं कुणाचं आहे खोटं कुणाचंही लक्षात येईल. समजा आमचा जे मुद्दा आहे ते आमचा मुद्दा आम्ही मांडू आणि ती जर खोटं असेल खरं असेल ती खोडून काढावा. चुकीचं असेल तर आणि ते खरं असेल तर मान्य करावं नम्रपणे. एक विनंती आहे माझी. आता ही उगाच प्रेस घेते की त्याला काहीतरी उत्तर द्यायचं असं नको. समक्ष बसू चर्चा करू. प्रत्येक गोष्टीवर चर्चा करू. जर इथल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीची भावना अशी असेल की बाबा ह्या जिल्ह्यातलं मागासलेपण दूर झालं पाहिजे आमची तीच भावना आहे त्यांची तीच भावना आहे. मग अशा पद्धतीनं अर्थसंकल्पात ज्या तरतुदी झाल्या ज्या की फक्त तोंड टेकल्या आहेत ह्याच्या बाबतीत आम्ही जी काय बोलतो त्याच्यावर त्यांनी उत्तर द्यावं. विम्याच्या बाबतीत आम्ही जी बोलतो त्याच्या बाबतीत त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. आणि ही जी चर्चा आहे ती समोर व्हावी एकमेकांच्या. असं नको की आम्ही बोलायचं पुन्हा तिने बोलायचं पुन्हा तिने तुमचा अभ्यास काढायचा.
त्याच्याऐवजी समक्ष एकत्र एकाच टेबलवर बसायचं, तुमचे सगळे कॅमेरे लाईव्ह राहतील, आम्ही इथं बसणार, त्याने तिथं बसायचं, त्यांनी आम्ही मुद्दा मांडायचा, त्यांनी खोडून काढावा किंवा बरोबर असेल तर मान्य करावा. आणि जर खरंच काय असं चांगलं तर आपण मान्य करू की. समजा प्रसादच्या योजनेतून 1000 कोटी येणार होती, योजना 100 कोटीची होती, खोटं होतं, मान्य करावं. आणि किती रुपये आले ती सांगावे प्रसाद मधून. त्या अनुषंगाने मंदिराची शिखराची सध्या सुरू आहे. ASIचा अजून कुठलाही अहवाल नाही किंवा राज्य पुरातत्व विभागाचा कुठलाही अहवाल नसताना पूर्ण मंदिर शिखर पुन्हा एकदा पुनर्बांधणी करण्याचा घाट रचला जातो. पुरातत्व विभागाचा अतिरिक्त आहे का ते मंदिर? मला आजकालच्या वागण्या वाटणं आहे म्हणून कुणाच्या अक्षरीत आहे मंदिर हेच कळलं मला. कसं असतंय, आई तुळजाभवानीचा विषय आहे आणि आई तुळजाभवानीला महाराष्ट्रातली सगळी लोक फार श्रद्धेला आणि अख्या देशातली लोक श्रद्धेने तिथं आईच्या चरणी नतमस्तक होते. मला वाटतंय अशा आई तुळजाभवानीच्या देवीच्या मंदिराच्या बाबतीत जर काय झालं असेल तर हा श्रेयाच्या प्रश्नापेक्षा हा तिथली वस्तुस्थिती, तिथल्या परंपरा, या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेऊन त्याच्यावर वक्तव्य करणं गरजेचं आहे आणि वागणं सुद्धा गरजेचं आहे. आणि पुरातत्व विभागानं मला वाटतं एक लावलेली चपराकच आहे ना, ज्या पद्धतीनं राज्याचं पुरातत्व विभागाचे अधिकारी आले आणि त्यांनी जे काही केलं गेलं होतं त्याच्या बाबतीत वक्तव्य केलं, ती एक चपराकच आहे. त्याच्यातनं तर काहीतरी बोध घ्यावा आणि इथून पुढे असे बांधगडी करू नये. तुम्ही सुरत चेन्नई पासून एक सांगितलं होतं, स्वतः सन्माननीय गडकरी साहेबांनी हाऊसवर ऑन टेबल हाऊसच्या तुम्ही जर ती डिबेट बघितली असेल, प्रश्नोत्तराच्यात असेल तर त्यांनी सुद्धा ते मान्य केले की आम्ही ते करू. पण सुरत चेन्नईचं असं दुर्दैव आहे तुम्हाला सांगतो की तो भारतमाला प्रोजेक्टच्या बाहेर काढलाय सुरत चेन्नई, आणि भारतमालाच्या प्रोजेक्टच्या बाहेर काढल्यामुळे गडकरी साहेबांना त्याला परत डबल प्रशासकीय मान्यता घ्यायची वेळ आली. आणि आता कारण कर्नाटकमध्ये जर आपण बघितलं असेल कर्नाटक पर्यंत, तर कर्नाटकमध्ये सुरत चेन्नईचं काम बऱ्यापैकी पूर्ण होत आलंय आणि बऱ्याचशी जमीन अधिग्रहित केलेली आहे कुणी NHIनं, आणि त्या जमिनीवर कामाला परवानगी न मिळाल्यामुळं NHIला त्या अधिग्रहण केलेल्या जमिनीचं कितीतरी व्याज, कोट्यावधी रुपयाचं व्याज त्या ठिकाणी द्यावं लागते. गडकरी साहेबांनाही वारंवार भेटतोय, त्यांनाही विनंती करतोय की पुढचा जो राहिलेला महामार्ग आहे, पुढचा जो टप्पा आहे तोही पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा. तर त्यांनी एकदा फायनान्स डिपार्टमेंटला तो प्रपोजल पाठवलं होतं, फायनान्स डिपार्टमेंटनं परत रिजेक्ट केलं, परत दुसऱ्यांदा त्यांनी पाठवलं असं माझ्या माहितीनुसार आहे. पारचा DPRचा विषय 14-15 पासून सुरुवात झाली त्याला. 7,67 लाखाचा DPR होता मूळ. 2 वर्षात DPR देणं अपेक्षित होतं, 16 पर्यंत DPR जाणं गरजेचं होतं. त्याला 51,22 लाख रुपये आजपर्यंत खर्च झालाय. दरवर्षी 14-15ला 101 कोटी 68 लाख, 15-16ला 93 लाख, 16-17ला 1 कोटी 1 लाख, 17-18ला 76 लाख, 18-19ला 3 कोटी 19 लाख, 19-20ला 1 कोटी 63 लाख, 20-21ला 13 कोटी, 23-24ला 26 कोटी आणि 24-25ला 1 कोटी 73 लाख. कन्सल्टंट, प्रायव्हेट कन्सल्टंट माहिती घ्यावी लागेल. पण माझं म्हणणं काय, प्रायव्हेट कन्सल्टंट आहे, माझं म्हणणं आहे DPR बनवायला आता ह्यांनी परवा घोषणा केली की मराठवाड्याला आम्ही पुढच्या पिढीला दुष्काळ बघू देणार नाही. तर ह्याला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 वर्ष लागत असं DPR बनवायला. 7 कोटीचं 52 कोटी DPR बरं का, काम असतं द्या. DPR बनवायला जर 9 वर्ष लागत असतील तर काम कधी होणार? DPR बनवायला उशीर का केला याच्या मागचं कारण आहे की आपलं पाणी त्यांना दुसऱ्या पडात पळवून न्यायचं होतं, म्हणून जाणे DPRला उशीर केला आणि त्यामुळं ते पाणी पळवून न्यायला यशस्वी ठरलेलं, टेंडर झालं. याचं नियमाप्रमाणे झालं तर आपल्याला यातून कमीत कमी 100, अजूनही मी परवाही बोललो 172 दलगमी पाणी आजही शिल्लक आहे, ते पाणी देऊ शकतात तुम्हाला. 172 म्हणजे 28.316 एक 6 TMC आणि 54.70 TMC आपल्याला DPR बनवायचं टेंडर काढले 61 कोटीचं. ह्याच हिशोबाने झालं DPR बनवायचं टेंडर कितीपर्यंत जाईल आणि किती वर्ष लागतील. आणि त्यात महत्वाची आपली मागणी असणार आहे की आमच्या जिल्ह्यात हिस्से ठरवून द्या. बीड, लातूर आणि धाराशिव आमचे हिस्से ठरवा. तुम्ही मराठवाड्यासाठी म्हणून सांगताय, आमचा हिस्सा काय, यासाठी सुद्धा मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्या बाबतीत सुद्धा पाणी कसं आणायचं, जायकवाडीतनं माजलगाव, माजलगाव मधनं पाटोदा मार्गे
कुंडलवाडी तांदूळवाडी मार्गे मांजरात येतं, मांजरातून परत तेरणात पण पाणी आणता येतं आपल्याला. त्याच्या बाबतीत सुद्धा एक आम्ही तात्पुरते थोडेही केलेलं आपण भविष्यात. त्यात माझं म्हणणं का पाण्याच्या बाबतीत आपली अवेअरनेस झाली पाहिजे शेतकऱ्यांची आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत. आता बॅरेजेस लातूर जिल्ह्यात आहेत, आपल्या जिल्ह्यात बॅरेजेस का नाही? आपल्या बॅरेजेसचे सर्वे झाले, एस्टिमेट झाले, पुढं का नाही? आपल्या तेरणा आणि मांजरा जवळपास 38 केटीवर आहे. त्या 38 केटीवरचं बॅरेजमध्ये कन्व्हर्जन झालं तर बरंच. आणि त्याला कुठल्याही जल आराखड्यात त्याचा ऑलरेडी पाणी उपलब्ध प्रमाणाची कुठलीही गरज नाही. ह्या गोष्टीवर सुद्धा काम होणं गरजेचं आहे. माझी आपल्यालाही विनंती आहे की ह्या गोष्टी आपण लोकांपुढे आणलं, लोकांचे प्रश्न लोकांमध्ये ह्या बाबतीत सुद्धा जागरूकता होऊन हे लोकांनी प्रश्न विषय झाले पाहिजे यासाठी सगळ्यांनी मिळून काम करणं गरजेचं असं मला वाटतं. मृदा व जलसंधारण विभागानं जिल्ह्यातील 55 पैकी 40 बंधारण दरवाजे बांधले असं कागदामध्ये प्रतिशत बांधलेच नाही, कंत्राटदाराला पैसे दिले त्यात 55 पैकी 40 बंधारण दरवाजे. त्यात काय केलं तुम्हाला म्हणतो, बऱ्याच माझी अनुभव तसेच आहेत. बंधारे बांधले गेटेड CNB ना, तर त्यांनी गेटच टाकलं नाही. पावसाळा संपून गेला, पाणी वाहून गेलं, परत गेट का करायचं? कोरडेच बंधारे. मग गेट अडवल्यावर बंधारे वाहून जातील, मग का टाकले नाहीत, कशामुळे टाकलं नाही, हा संशोधनाचा भाग. मी या बाबतीत आपण दिशामध्ये जातो ना विषय कलेक्टरना सांगितलं. दिशामध्ये विषय झाला होता, जिल्हाधिकाऱ्यांना मी एकदम स्पेसिफिक बंधाऱ्याची नाव सांगितली होती, या ठिकाणी जाऊन बघा. पीपीटी तयार करते ती पाणी आलेली तसं काय करता आलं बघा दाखव. 140 कोटीच्या रस्त्याच्या बाबतीत आंदोलन केलं. त्यानंतर निविदा ही झालेली आहे, निविदा उघडली गेलेली आहे, काय ते त्यांचं झालं. पुढे वर्क ऑर्डर झालेली आहे अशी माझी माहिती आहे. तरी त्या बाबतीत निविदा लवकरात कामं चालू व्हावी भांडणं प्रेस झाली असते मी तुम्हाला कसं दाखवतो.